राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधान परिषदेतील कामकाजादरम्यान महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा संदर्भात प्रश्नोत्तराच्या तासांमध्ये आमदार संजय खोडके यांनी अमरावती जिल्ह्यातील पशुविकास अधिकाऱ्यांची रिक्त पदे कधी भरणार असा प्रश्न उपस्थित केला। यावर राज्यात एमपीएससी मार्फत पशुसंवर्धन विभागात 2795 पदांसाठी महाभरती लवकरच होणार असल्याचं उत्तर राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांनी सभागृहात दिले। राज्य विधिमंडळाच्या विधान परिषदेच्या सभागृहात बोलत असताना आमदार संजय खोडके यांनी सांगितले की अमरावती जिल्ह्यातील पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या पुनर्रचनेनुसार जिल्ह्यात 158 पदे मंजूर आहेत आणि 158 पदांपैकी केवळ 48 पदे भरलेली आहेत, म्हणजेच 110 पशुधन विकास अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत। एकट्या अचलपूर तालुक्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांची 20 ते 22 पदे रिक्त आहेत। तसेच सहाय्यक आयुक्तांची जवळपास 31 पदे मंजूर असून त्यातील 16 पदे भरलेली आहेत, तर 15 पदे रिक्त आहेत। शासनाच्या वतीने महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा अंतर्गत 2795 पदांची महाभरती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली, तर 308 पदे सहाय्यक आयुक्त अ वर्ग पदाची सुद्धा भरती घेण्याचं सांगण्यात आलंय। परंतु संपूर्ण पदभरतीच्या प्रक्रियेला अजून 1 वर्षाचा कालावधी लागणार आहे। अशा परिस्थितीमध्ये अमरावती जिल्ह्यातील पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांच्या संदर्भात योग्य कार्यवाहीबाबत निर्णय घेण्यासाठी संपूर्ण राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये पशुधन विकास अधिकाऱ्यांची जास्त पदे आहे व काही जिल्ह्यांमध्ये कमी पदे आहेत त्यामध्ये फेररचना करणार का असा प्रश्न आमदार संजय खोडके यांनी उपस्थित केलाय। प्रश्न क्रमांक 7697 संजय खोडके। सभापती महोदय, या पशुधन विकास अधिकाऱ्याच्या संदर्भातला रिक्त पदाच्या संदर्भातला अचलपूर तालुक्याचा प्रश्न आहे। अचलपूर तालुक्यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास एका तालुक्यामध्ये 20 ते 22 पदं रिक्त आहे आणि अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तुम्ही तर पुनर्रचनेनुसार 158 पशुवैद्यकीय अधिकारी मंजूर पदं आहे आणि 158 मध्ये 48 पदं भरलेले आहे। तसंच सहाय्यक आयुक्ताचे जर पदं पाहिले तर जवळपास 31 पदं मंजूर आहे आणि तिच्यात 16 पदं भरलेले आहे, म्हणजे तिच्याती 15 रिक्त पदं आहे। आणि मंत्री महोदयांनी उत्तरात सांगितलं आहे की आम्ही 308 पदं अ वर्गाचे आणि त्याच्यानंतर 2200 पदं 2795 MPSCकडे पाठवलं। आपल्याला माहीत आहे की आता MPSCकडे आपण पाठवलं म्हणजे जवळपास अजून ॲड यायची असेल, ॲड आल्यानंतर त्याची भरती होण्यासाठी आपल्याला जवळपास 1 वर्षाचा कालावधी लागतो। प्रसिद्ध करण्यात आली आहे, शेवटचं वाक्य, तर आयोगाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, तरी पण त्याला 1 वर्षाचा कालावधी जाणार आहे। तर मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपण पूर्ण राज्यातल्या जिथं जिथं जास्ती पदं आहे तोपर्यंत ज्या जिल्ह्यामध्ये कमी पदं आहे त्याचं फेररचना करणार का, हा माझा मूळ प्रश्न आहे। यावर उत्तर देताना राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांनी सभागृहात सांगितले की राज्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या पदभरती संदर्भात वर्ष 2024 मध्ये आकृतीबंध तयार करण्यात आला असून पदांच्या काही संवर्गामध्ये वाढ झाली आहे। या संदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून 25 एप्रिल 2025 रोजी पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। तसेच 12 ऑगस्ट 2025 रोजी 308 सहाय्यक आयुक्त पदाची सुद्धा जाहिरात काढली आहे। तसेच पेपर सेट करण्यासाठी काही प्रोफेसर्सची निवड करावी लागत असल्याचं एमपीएससी मार्फत कळविण्यात आल्याने गेल्या 25 ऑक्टोबर पर्यंत याबाबतची पूर्तता देखील करण्यात आली असल्याने त्यामुळे आगामी अधिवेशनापर्यंत यातील बऱ्याच गोष्टी मार्गी लागणार असल्याचं उत्तर मंत्री पंकजाताई मुंडे यांनी दिलं आहे। तसेच पशुपर्यवेक्षकांची पदे जिल्हा परिषदेने भरण्याची असल्याने याबाबत सुद्धा सामान्य प्रशासन विभागासोबत बोलणं झालं असल्याचं नामदार पंकजाताई मुंडे यांनी सभागृहात उत्तर दिलंय। सभापती महोदय, मुळामध्ये आकृतीबंध नवीन झाल्यामुळे जो ऑक्टोबर 2024 मध्ये झाला त्यामुळे पदांची ही रिक्तता आपल्याला दिसत आहे। त्या आकृतीबंधामुळे आपल्या काही संवर्गातील पदांच्या संख्येत वाढ झालेली आहे। ऑलरेडी आम्ही MPSCला ह्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर वेळोवेळी पत्रव्यवहार करून 25 एप्रिल 2025 रोजी LDO ची जाहिरात जी आहे ती आलेली आहे आणि तसेच LDO म्हणजे पशुवैद्यन अधिकारी आणि 12 ऑगस्टला क्लास 1 चे सहाय्यक आयुक्त यांची सुद्धा जाहिरात आलेली आहे। आत्ता एक पेपर सेट करण्यासाठी आपल्याला काही प्रोफेसर्सची नियुक्ती करावी लागते, ती मागितली होती MPSCने आम्हाला, MPSCनी ती सुद्धा आम्ही दिलेली आहे ऑक्टोबर 25 मध्ये आणि आपल्याला फार वेळ लागणार नाही। मला असं वाटतं की पुढच्या अधिवेशनापर्यंत या गोष्टी बऱ्याचपैकी
मार्गी लागलेले असतील. आज MPSCनी पण आम्हाला सांगितलं की लवकरात लवकर ते कारवाई करतील. बाकी जी पदं आहेत जी पर्यवेक्षकांची आहे ती जिल्हा परिषदेने भरायची. त्याच्याबद्दल देखील GADशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि तेही लवकरात लवकर कारवाई करणार.